नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आसपास. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? पर्याय पहा, परिणामवाचक, संख्यावाचक, स्थलवाचक, यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्थलवाचक. आसपास हे जे काही क्रियाविशेषण आहे ते आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न तलाठी भरतीला वारंवार विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीला सुद्धा वारंवार विचारला गेलेला आहे. तर पहा प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? पर्याय पहा, पंडित नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महात्मा गांधी. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न पहा, सोपा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? पर्याय पहा, गुलाब, मोगरा, सदाफुली, कमळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न पोलीस भरतीला आजपर्यंत 10 वेळा विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर पर्याय पहा, राजाराम मोहन रॉय, पंडित नेहरू, महात्मा गांधी, स्वामी दयानंद सरस्वती. या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, मिहीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, पुष्कळ, चंचल, कठीण, सूर्य. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सूर्य. लक्षात ठेवायचं आहे, र म्हणजे काय? सूर्य. सूर्य आणि मिहीर दोन्हीही समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचे बुर्क कोणास म्हणतात? पर्याय पहा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारताचे बुर्क कोणास म्हणतात? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी एक ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? भारताचे बुर्क पहिला शब्द कोणता आहे? पहिलं अक्षर कोणतं आहे? ब. आणि इथं बॅनर्जीमध्ये काय आहे? ब. या बशी तुलना करायची. बॅनर्जी बुर्क, सुरेंद्रनाथ बॅनर्जी बुर्क असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, जयत्कारू म्हणजे काय? जयत्कारू म्हणजे काय? पर्याय पहा, अशक्त, द्रोही वृत्ती, उडाणटप्पू, कपटी मनुष्य. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अशक्त. जयत्कारू म्हणजे काय? अशक्त. जयत्कारू अशक्त. पुढचा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. नीती आयोगाचे रूप काय आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी पर्याय पहा आणि उत्तर सांगा. तर मित्रांनो नीती, N म्हणजे काय? नॅशनल. 2 नंबर आहे आय म्हणजे काय? इन्स्टिट्यूशन. फॉर T म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे झालं नीती आयोगाचं पूर्ण रूप. पुढचा प्रश्न पहा, सुधागड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? सुधागड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, सिंधुदुर्ग, मुंबई, नागपूर, रायगड. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे रायगड. सुधागड तालुका रायगड. ट्रिक सांगतो मित्रांनो, गड आणि रायगड दोन्हींच्या शेवटी गड आणि गड आहे की नाही? सुधागड रायगड असं लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान सोबत लागून नाही असं म्हटलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित पेपरमध्ये वाचायचा आहे. पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान सोबत लागून नाही. या ठिकाणी पहिला पर्याय आहे पश्चिम बंगाल, दुसरा पर्याय आहे आसाम, तिसरा पर्याय सिक्कीम आणि चौथा पर्याय नागालँड. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही भारताचा नकाशा व्यवस्थित बघितला तर त्या ठिकाणी पश्चिम बंगालची सीमा भूतानला लागून आहे, आसामची सीमा भूतानला लागून आहे, सिक्कीमची सीमा भूतानला लागून आहे, नागालँडची सीमा भूतानला लागून नाही. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागालँड. काय उत्तर आहे? नागालँड. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. असे अजून काही वन लायनर प्रश्न आहे, ते देखील आपण बघणार आहोत. ते प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या तर योग्य उत्तर आहे नागपूर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. पुढचा प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? सर्वांना उत्तर माहिती पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, मूकनायक या पाक्षिक हे जे काही पाक्षिक आहे यावर वारंवार तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, गांधी आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला? तर पहा, 5 मार्च 1931. गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 या दिवशी झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती? शहर विचारलं आहे, तर योग्य उत्तर आहे ढाका. मुस्लिम लीगची स्थापना ढाका या शहरात करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला? तर योग्य उत्तर आहे सेटलमेंट ॲक्ट. सेटलमेंट ॲक्ट. आपल्याला असा वन लायनर प्रश्न येऊ शकतो की बारडोली सत्याग्रह कोणी केला होता? तर लक्षात ठेवायचं आहे सरदार पटेल यांनी केला होता. ओके. पुढचा प्रश्न पहा, भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण? भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण? योग्य उत्तर आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. पुढचा प्रश्न पहा, विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचा आहे. लोकहितवादी म्हटलं की गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी म्हटलं की गोपाळ हरी देशमुख. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.